तरफ से हम निवेदन देने के लिए हमारे सभी पदाधिकारी कलेक्टर को निवेदन दिया है। हमको ये प्रशासन पर और सरकार पर बिल्कुल भरोसा नहीं, इसलिए हम डॉक्टर बाबा साहब अम्बेडकर की फोटो लेकर सामने आए। डॉक्टर बाबा साहब अम्बेडकर को गवाह रखकर हमने निवेदन दिया है। हमको पता है इस निवेदन का कुछ भी होने नहीं, वो कचरे की टोकरी दिखाने ले उसको निवेदन को। और ये प्रशासन जो है जानबूझकर मुस्लिम समाज को तकलीफ दे रही है। शासन को और प्रशासन को सब पता था कि विशालगढ़ में जो होने वाली घटना एक 15 दिन पहले पता थी उनको होना है बोलकर। पुलिस के सामने दिन दहाड़े मस्जिद को तोड़ा जाता है, कुरान शरीफ को जलाया जाता है, मस्जिद में पेशाब किया जाता है, गंदी हरकत की जाती है, औरतों को गलत काम किया जाता है, घरों में सोना उड़ा जाता है और प्रशासन देखते रहता है। हमारी बर्दाश्त की हद खत्म होती जा रही है। ये बर्दाश्त क्योंकि अल्लाह ताला ने देखा ये सत्य की मस्ती है, इनको सत्य की मस्ती करके इस तरह के से हल्ले कर रहे हैं और जानबूझ से कर रहे हैं। क्योंकि मेरे को ऐसा पता चल रहा है जरांगे पाटिल जो कर रहे हैं ओबीसी के आरक्षण के लिए, ये जरांगे पाटिल को कहीं ठहरा करने के लिए ये जो हमारे जो शाहू महाराज ये अपना अलग फंडा कर रहे हैं। छत्रपति शिवाजी महाराज के मुसलमान को नाराज नहीं किए, वहां मंदिर भी बने मस्जिद भी बने, लेकिन सबको लेकर काम किया है। ये कुछ चंद लोग थोड़े लोग हैं, ये इनकी जो भावना जो है अतिरिक्त की संगठन जैसे तैयार हो गई, इनकी भी एक संगठन तैयार हुई, ये जानबूझ के मुसलमानों को हल्ले कर रहे हैं। 14 जुलै रोजी कोल्हापूर जिल्ह्यामधील विशालगड व गजापूर या ठिकाणी जो काही हिंसाचार झाला, अतिक्रमण काढण्याच्या नावाखाली धार्मिक स्थळांचं जे आहे विद्रुपीकरण केलं गेलं आणि अत्यंत चुकीच्या पद्धतीने त्या ठिकाणी कारवाई केली, त्याबद्दल मी सर्वप्रथम कौमी एकतेच्या मंचच्या वतीने निषेध व्यक्त करतो। आपण सर्वजण पाहत आहोत की लोकसभा निवडणूक झाल्यानंतर लोकसभा निवडणुकीमध्ये काही विरोधकांना लोकशाहीने मजबूत केल्यामुळे जे आहे येणाऱ्या विधानसभा निवडणुकीमध्ये कोणत्याही परिस्थितीमध्ये या ठिकाणी महाराष्ट्रामध्ये शांतता बिघडावी, जातीयवाद वाढावा, समाजामध्ये दंगली व्हाव्यात, बुफळी व्हाव्यात, या एकमेव हेतूने कोणीतरी समाजकंटकांनी संगनमत करून हा केलेले कृत्य असल्याचं स्पष्टपणे दिसून येत आहे। या ठिकाणी मी सांगू इच्छितो की सोलापूर शहरातच नव्हे तर संबंध महाराष्ट्रामध्ये या घटनेचे लोण पसरलेले आहेत। सोशल मीडियाच्या माध्यमातून असो, व्हिडिओच्या माध्यमातून, फोटोच्या माध्यमातून असो, सगळ्या लोकांना या घटनेची माहिती झालेली आहे। त्यामुळे या ठिकाणी मी तरुण पिढीला देखील आवाहन करतो की घटनेचं गांभीर्य जे आहे खूप मोठं आहे। सरकारला आपण आपल्या भावना संवेदनशील मार्गाने आणि सनदशील मार्गाने पोहोचवणं गरजेचं आहे। कुठल्याही प्रकारे कायदा हातात घेणं गरजेचं नाहीये। कुठल्याही प्रकारे आक्षेपार्ह व्हिडिओ, स्टेटस किंवा फोटो व्हायरल करण्याची देखील कुठलीही गरज नाहीये। त्यामुळे समाजामध्ये काम करत असताना आपल्यावर आपण कुठलं चुकीचं कृत्य करू नये अशी माझी विनंती आहे। आणि जी काही घटना घडलेली आहे हे नक्कीच जे आहे निषेधार्ह आहे आणि या ठिकाणी शासनाने कुठल्याही प्रकारचे जे लोक असतील ते राजकीय लोक असतील किंवा दुसरे कुठलेही लोक असतील तर त्यांना कुठल्याही प्रकारची पाठीशी न घालता त्यांच्या विरुद्ध अत्यंत कठोर कायदेशीर कारवाई केली पाहिजे, जेणेकरून या ठिकाणी महाराष्ट्रातील शांतता ही अबाधित राहावी। एवढी धन्यवाद।